36 जिल्हे 36 बातम्या। न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांची। बुधवार दिनांक 14 मे 2025 ला किसान ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांवर असलेले शेतीविषयक कर्ज शासनाने माफ करण्यात यावे याकरिता राज्यामध्ये किसान ब्रिगेडच्या वतीने कर्जमुक्तीबाबत अभिवादन राबवण्यात येते। रयतेचे राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा औचित्य साधून किसान कर्जमुक्तीचे अर्ज शेतकरी दाखल करत आहेत। यावेळी दिवसा तहसीलचे नायब तहसीलदार श्री नरेंद्रजी कुरळकर यांच्याकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे निवेदन देण्यात आले। यासाठी उपस्थित किसान ब्रिगेडचे तिवसा तालुका अध्यक्ष श्री जयकुमार बोके, सचिव किसान ब्रिगेड दिनेश भाऊ वानखडे, सदस्य किसान ब्रिगेड राजेंद्र थूल, समन्वयक देशोन्नती पत्रकार श्री जानराव मनोहर, गजानन ढगे, रामचंद्र भुयार, वसंतराव बिजवे, विठ्ठल गवळी, बेबीबाई अंबादास ढोक, सौ कांताबाई वसंतराव बिजवे, सौ सुलोचना मनोहर पाटील, पंकज बोके, मोहन अग्रवाल आदी किसान ब्रिगेडचे शेतकरी, महिला व पुरुष शेकडोंच्या संख्येने उपस्थित। नमस्कार। आम्ही आज प्रचंड प्रमाणात असंख्य शेतकरी कर्जमाफी करता आणि कर्जमुक्ती करता इथे तहसीलमध्ये एकत्र झालेलो आहे। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेमध्ये पसायदानात स्पष्ट लिहिलेले आहे त्यांनी, कष्ट करूनी महाल बांधसी परी झोपडी नाही नेटकीसी। आणि अशा शेतकऱ्याची सर्व ग्रामाची सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा। आज ह्या ग्रामनाथाची अवस्था एवढी बिकट झालेली आहे का आम्हाला शेवटी तहसीलवर यावं लागत आहे। आमचं एकच म्हणणं आहे का सरकारला एकच म्हणणं माननीय मुख्यमंत्री साहेबांना का त्यांनी जे वचन दिलेले होते, रघुकुल रीती सदा केली आई, प्राण जाय पर वचन न जाई, ह्या म्हणीप्रमाणे यांनी दिलेलं वचन पूर्ण पाळावं आणि आम्हाला कर्जातून मुक्ती देण्यात यावी एवढीच आमची अपेक्षा आहे। एवढंच मुख्यमंत्र्यापर्यंत आमचं निवेदन पोहोचवावं। आज माननीय तहसीलदार साहेबांना तिवसा तालुक्याच्या वतीनं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं। 2024मध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारने सांगितलं होतं की तुमचं शेतकऱ्यांचं संपूर्णतः कर्ज माफ करू, परंतु अद्यापपर्यंत सरकारने कर्ज माफ केलेलं नाही आहे। सर्वसामान्य शेतकरी हा आर्थिक फार देशोधडीला गेलेला आहे। त्याचं फार यावर्षीच्या नापिकीमुळे त्याचं संपूर्णतः कर्ज माफ व्हायला पाहिजे होतं, पण सरकारने आतापर्यंत कर्ज माफ केलेलं नाही आहे आणि हे त्वरित कर्ज माफ करावं यासाठी आम्ही वारंवार या ठिकाणी किसान ब्रिगेडच्या वतीनं निवेदन दिलेलं होतं, परंतु सरकारने अद्यापपर्यंत कर्ज माफ न केल्यामुळं आज माननीय श्री प्रकाशराव कोवरे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी शेकडो लोकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे कर्जमुक्तीचे आणि ही कर्जमुक्ती त्वरित झाली पाहिजे यासाठी माननीय प्रकाशराव कोवरे ही जनहित याचिका दाखल करणार आहे। याची दखल शासनाने त्वरित घ्यायला हवी, अन्यथा आम्ही आज ज्याप्रमाणे आम्ही कर्जमुक्तीसाठी अर्ज भरलेला आहे त्याचप्रमाणे यासाठी भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करू आणि हे तीव्र आंदोलन करणार आहे शेतकरी। आपल्या तिवसा तालुक्यामध्ये जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली या विषयावर काय म्हणणं आहे आपलं? शेतकऱ्यांनी तिवसा तालुक्यामध्ये अनेकदा आत्महत्या केली। हे सर्व 1900 म्हणजे देश जेव्हापासून स्वतंत्र झाला 1947 पासून अनेक सरकारं आली गेली, परंतु शेतकऱ्यावरती कुठल्याही प्रकारे सरकारने लक्ष दिलेलं नाही। याचाच परिपाक असा झाला की शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे आणि फार नगण्य अशा स्वरूपात बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये शेतीवरती कमी प्रमाणामध्ये पैसे टाकले गेल्यामुळे शेतकरी वंचित राहिला आहे। इतर सर्व बाबीवरती भरपूर प्रमाणात पैसे टाकले जातात, शेतकऱ्याला मात्र या ठिकाणी वंचित ठेवले जाते। तेव्हा शेतकऱ्याचा बजेटमध्ये कमीत कमी 12 ते 13% विद्यमान सरकारने तरतूद करावी, यामुळे या सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी याचा हातभार लागेल। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा।